नमस्कार शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यासाठी एकूण 4 GR घेण्यात आलेले आहेत। यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, कोणत्या महिन्यासाठीचा हा अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, या संदर्भातील व्यवस्थित शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये जे 4 GR आलेले आहेत ते 4ही GR तुम्हाला मी स्पष्टपणे दाखवणार आहे आणि यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी आहे, एकूण किती रुपये निधी आहे, या संदर्भातील सुद्धा व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हे आहेत एकूण 4 GR। यामधला जो पहिला GR आहे तो समजून घेऊया सर्वप्रथम। यामध्ये मार्च 2026 साठीचा हा GR आहे आणि यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत ते जिल्ह्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व तुम्हाला व्यवस्थित समजून या ठिकाणी येईल। आता आपण ओपन करूया पहिला GR। बघा, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मार्च 2026 हा निधी आहे। यामध्ये आता कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होईल। आता मार्च 2026 या कालावधीत राज्यात अकोला, बुलढाणा व भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीसाठी जी काही मदत द्यायला पाहिजे ती मदत या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेली आहे। एकूण जे पैसे आहेत 13,27,98,000 रुपये एवढे निधी या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे पैसे आलेले आहेत। आता याचा जो प्रपत्रक आहे तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, सोबत जोडण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, विवरणपत्र जो आहे तो विवरणपत्र या ठिकाणी पाहू शकता। एकूण या ठिकाणी कोणकोणते जिल्हे आहेत याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे। 13,27,98,000 रुपये निधी आहे। त्यानंतर आता दुसरा GR पाहूया। या दुसऱ्या GR मध्ये कोणकोणते जिल्हे आहेत। आता पहिला GR तुम्हाला समजला, आता आपण दुसरा GR समजून घेऊया। यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का, हे सुद्धा तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीसाठीचा हा निधी आहे। यामध्ये आता जे जिल्हे आहेत ते जिल्हे आपण इथं स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी हा जो निधी आहे 106,56,48,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता यामध्ये जिल्हे आपण समजून घेऊया। विवरणपत्र जो आहे विवरणपत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। जे जिल्हे आहेत ते जिल्ह्यांचं नाव सुद्धा यामध्ये आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा पाहून घ्या। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर असे हे जिल्हे यामध्ये पात्र आहेत। यामध्ये नागपूर विभाग असेल, नाशिक विभाग असेल, कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, यामध्ये ठराविक जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। ज्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे। आपण आता तिसरा GR समजून घेऊया। या तिसरा GR मध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण चौथा GR सुद्धा समजून घेऊया। बघा, एप्रिल 2026 साठीचा हा जो निधी आहे तो आलेला आहे। यामध्ये आपण समजून घेऊया जिल्हे कोणते आहेत। माहे एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी जे निधी आहे 2,02,79,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे सुद्धा तुम्ही आता समजून घेतला। आता याचा जो विवरणपत्र आहे तो विवरणपत्र कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी आहे, किती शेतकरी बाधित आहेत याचा सुद्धा उल्लेख यामध्ये देण्यात आलेला आहे। आता आपण लास्ट चौथा GR समजून घेऊया, शेवटचा। यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये हा जो अवकाळी पाऊस पडलेला होता याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी आपण GR ओपन करूया। शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या। माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात गडचिरोली, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता इथे देण्यात आलेले आहे 4 कोटी। इथे निधीची सुद्धा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। आता विवरणपत्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दाखवतो। गडचिरोली, सातारा, सोलापूर, सांगली, नागपूर विभाग आणि पुणे विभागासाठी आहे। एकूण निधी जो आहे तो किती आहे हे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी पाहिलं।
म्हणजे यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे जे जे जिल्हे बाधित आहेत अशा सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच थेट डीबीटी मार्फत हे पैसे येणार आहेत। जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत हे पैसे येतील, कारण निधी जी पाहिजे होती ती निधी आलेली आहे आणि हे पैसे सुद्धा लवकरच येतील। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।